गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स ऑफ ईसीआय. ईसीआयचे बेटा सम्स चालू होते आपले. ठीक आहे. पुन्हा ते इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल तेवढं प्लीज सगळ्यांनी कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल तेवढं प्लीज कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता माझं इथे 15व सम चालू होतोय. 15th नंबरचा सम चालू होतोय. काय म्हणतोय बेटा? अ बॅलन्स स्टार कनेक्टेड. कुठलं कनेक्शन आहे? स्टार. स्टार कनेक्शन असेल तर IL इज इक्वल टू IPH असतं, राईट. आणि VL इज इक्वल टू किती असतं बेटा? √3 VPH. VL इज इक्वल टू किती असतं? √3 VPH. ठीक आहे. कनेक्टेड लोड इज सप्लाइड फ्रॉम अ सिमेट्रिकल 3 फेज व्होल्टेज. व्होल्टेजची किंमत दिली किती बेटा? 415 व्होल्ट. 415 व्होल्ट. आता VL दिले त्याच्यावर लगेच काय काढून घ्या बेटा? VPH. मग VL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. मग VL ची किंमत 415 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. कॅल्क्युलेशन्स करा, VPH ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. 415 त्याला डिवायडेड बाय √3. 415 त्याला डिवायडेड बाय √3 किती आलं बेटा? 239.60. 239.60 काय बेटा? व्होल्ट. ही कोणाची किंमत आली? VPH ची. VL मला दिलेला आहे. ठीक आहे. पुढे बघू काय म्हणतोय? द करंट इन इच फेज. द करंट इन इच फेज. प्रत्येक फेज मधला करंट नीट बघा. द करंट इन इच फेज. आता मुद्दाम त्याने कन्फ्युजन दिलंय. करंट इन इच फेज म्हणतोय. इच फेज मधला करंट म्हणजे मला इथे सगळ्यात महत्वाचं फेजचा करंट दिलेला आहे, एवढं प्लीज लक्षात ठेवा. त्याला अंडरलाईन करतोय. फेजचा करंट. फेजचा करंट किती बेटा? 20 अँगल -30 डिग्री. 20 अँगल -30 डिग्री. म्हणजेच IPH मला इथे भेटून गेला. IPH ची किंमत किती आली? 20 एम्पियर. आणि फाय ची किंमत किती आली? 30 डिग्री. फाय ची किंमत किती आली बेटा? 30 डिग्री. ओके. डिटरमाइन द फेज व्होल्टेज. डिटरमाइन द फेज व्होल्टेज. फेज व्होल्टेज म्हणजे VPH चा. पुढे सॉरी लाईन करंट म्हणजेच IL चा. ठीक आहे. पुढे पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो बच्चे लोक? सगळ्यांना माहिती आहे. कॉस ऑफ फाय सांग. ओके. आणि त्याच्यानंतर पुढे बघू काय विचारतोय अजून. अँड टोटल पॉवर कन्झ्युम. टोटल पॉवर सांग. ठीक आहे. एवढ्या गोष्टी काढायच्या. ओके. आता सगळ्यात पहिले VPH. VPH मी ऑलरेडी काढून ठेवलेला आहे, आधीच काढलाय. मग VPH ची किंमत पुन्हा एकदा लिहून काढतो. VPH ची किंमत किती आली? 239.60 काही व्होल्ट. ही कोणाची किंमत आली बेटा? VPH. VPH भेटला. आता मला IL काढायचा आहे. IL इज इक्वल टू काय असतो? IPH. का? स्टार कनेक्शन आहे. IPH माझ्याकडे ऑलरेडी आहे बेटा. मग IL इज इक्वल टू IPH इज इक्वल टू किती बेटा? 20 एम्पियर. ठीक आहे. IL इज इक्वल टू IPH इज इक्वल टू किती आलं बेटा? 20 एम्पियर भेटलं. पुढे काय काढायचंय? पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर साठी कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती बेटा? कॉस ऑफ किती आलं? 30 डिग्री दिलेलं आहे. कॅल्सी मध्ये सोडवा. कॉस 30 काढा. कॉस 30 किती आलं? 0.866. 0.866 ही कशाची किंमत आली बेटा? पॉवर फॅक्टरची. कशाची किंमत आली बच्चलो? पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर भेटला. सगळ्यात शेवटी आता पॉवर साठी फॉर्म्युला कुठला आहे माझ्याकडे? √3 VL IL इंटू द कॉस ऑफ फाय. सगळ्या किमती आहेत बेटा माझ्याकडे. पहा, √3 कॉन्स्टंट आहे, VL आहे, IL पण आहे, कॉस ऑफ फाय पण आहे, सगळं आहे. मग √3 त्याला गुणिले VL ची किंमत 415 त्याला गुणिले IL ची किंमत 20, कॉस ऑफ फाय ची किंमत 0.866. चलो कॅल्क्युलेशन्स करा. पॉवरची किंमत काढा. कॅल्क्युलेशन्स करा. पॉवरची किंमत काढून घ्या. पॉवर किती आहे बेटा? ते √3 त्याला गुणिले 415 त्याला गुणिले 20 इंटू 0.866. ठीक आहे. मोठा आन्सर त्याला ENG लावा. 12.44 इंटू 10⁻³ काय बेटा? वॅट मध्ये. 8-9 कशातील? वॅट. ही कशाची किंमत झाली? पॉवरची. ही कशाची किंमत झाली बेटा? पॉवर भेटली. लक्षात आलं बेटा? ठीक आहे. कळालंय सम? फाईन. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचंय. छोटंसं सम होतं. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्यायचंय बेटा. छोटंसं सम होतं. ओके. अपेक्षा ठेवतो गणित झालं असेल. आता नेक्स्ट सम. पुढचं सम पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये
कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. काय म्हणतोय बेटा, आता 16वा सम चालू होईल माझा. ठीक आहे, 16 सम काय म्हणतोय, अ 3 फेज पुन्हा स्टार कनेक्शन. कुठलं कनेक्शन आहे बेटा, स्टार कनेक्शन असल्यामुळे IL इज इक्वल टू IPH पुन्हा तेच, आणि VL इज इक्वल टू किती बेटा, √3 VPH. पुढे वाचू, काय दिलेलं आहे, हॅज अ रेजिस्टन्स ऑफ, रेजिस्टन्सची किंमत दिली म्हणजे RPH दिलेला आहे बेटा किती, 16 ओहम. RPH ची किंमत 16 ओहम. आणि इंडक्टिव्ह रिएक्टन्स, रिएक्टन्स म्हणजे X आणि XLPH दिलेला आहे, राईट. XLPH ची किंमत किती आहे, 12 ओहम. इंडक्टिव्ह म्हटलंय म्हणून L आला, रिएक्टन्स म्हणजे X आला. ठीक आहे, आणि फेज प्रत्येक फेज साठी, ठीक आहे, किती आहे, 12 ओहम इन इच ब्रांच म्हणजे इच फेज. ठीक आहे, इट इज सप्लाइड विथ 3 फेज ऑफ व्होल्टेज. व्होल्टेजची किंमत किती आहे बेटा, 400 व्होल्ट. जर मला VL दिलेला आहे, मग VL अपॉन √3 इज इक्वल टू VPH असतो. आधी ते काढून घ्यायचं, VL 400 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. आधी VPH ची किंमत आपण बघून घेऊ, कॅल्क्युलेशन्स करा. 400 डिवायडेड बाय √3, 400 डिवायडेड बाय √3. ठीक आहे, 230.94, 230.94 काय बेटा व्होल्ट. ठीक आहे, ही कुठली किंमत आली तुमची, VPH. पुढे बघू काय म्हणतोय तो, फ्रिक्वेन्सीची किंमत दिलेली आहे किती आहे बेटा, 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत किती दिली आहे, 50 हर्ट्ज. सप्लाय, कॅल्क्युलेट द लाईन अँड फेज करंट. लाईन करंट सांग, ठीक आहे, आणि अजून एक फेज करंट सांग. ओके, अजून एक काय विचारतो बेटा, पुढे बघा. अँड द पॉवर इनपुट इन वॅट्स, पॉवर इनपुट इन वॅट्स, पॉवरची पण किंमत सांगायची. ओके, आता मला ना बेटा IL काढायचा, IPH काढायचा. सगळ्यात पहिले तुमचा आता IPH निघेल. IPH साठी फॉर्म्युला VPH अपॉन ZPH असतो, माहितीये, VPH अपॉन ZPH. मग ZPH आहे का, नाही, काढता येईल. हो, कसं काय बेटा, RPH आहे, XLPH आहे. मग ZPH साठी फॉर्म्युला ZPH इज इक्वल टू किती असतो बेटा, अंडर रूट ऑफ RPH चा स्क्वेअर प्लस XLPH चा स्क्वेअर. ठीक आहे, फॉर्म्युला पेज मध्ये लिहिलेला आहे बेटा हा फॉर्म्युला. ZPH इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RPH चा स्क्वेअर प्लस XLPH. XL पण येऊ शकतो, XC पण येऊ शकतो. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले आपण आधी ZPH काढून घेऊ. सगळ्यात पहिले ZPH इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती बेटा, RPH चा स्क्वेअर प्लस XLPH चा स्क्वेअर प्लस किती आलं, XLPH चा स्क्वेअर विच इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ RPH ब्रॅकेटच्या आतमध्ये 16 चा स्क्वेअर प्लस XLPH किती आहे, 12 चा स्क्वेअर, ब्रॅकेट कम्प्लीट. आणि ZPH ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, अंडर रूट टाका, ब्रॅकेटच्या आतमध्ये 16 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर, ब्रॅकेट कम्प्लीट. किती आली बेटा, ZPH ची किंमत 20 ओहम. किती आली, 20 ओहम. ZPH भेटलं. ओके, ZPH भेटल्याच्या नंतर आता ZPH भेटून गेला बेटा, पुढे काय काढायचं आता आपल्याला, IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH, राईट. VPH अपॉन ZPH. तर VPH ऑलरेडी काढलेलं मी. येस, VPH ची किंमत 230.94 त्याला डिवायडेड बाय 20. चलो, IPH ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, 230.94 त्याला डिवायडेड बाय 20 किती आलं बेटा, कॅल्क्युलेशन्स केलं तुम्हाला उत्तर भेटेल 11.54 एम्पियर. ही कोणाची किंमत आली बेटा, IPH. स्टार कनेक्शन आहे, ऍज IL इज इक्वल टू काय असतो बेटा, IPH विच इज इक्वल टू 11.54 एम्पियर. म्हणजे IL इज इक्वल टू काय आलं बेटा, IPH विच इज इक्वल टू 11.54 एम्पियर. IL भेटला, IPH भेटला. सगळ्यात छोटी पॉवर साठी फॉर्म्युला √3 VL IL cos ऑफ फाय. √3 माझ्याकडे कॉन्स्टंट आहे, VL आहे, हो आहे, IL आहे, हो आहे, cos ऑफ फाय नाही आहे, मग cos ऑफ फाय काढावं लागेल. cos ऑफ फाय साठी आधी फॉर्म्युला आपल्याकडे, cos ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बेटा, RPH अपॉन ZPH, माहितीये. cos ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो, RPH अपॉन ZPH. कॅल्क्युलेशन्स करा, RPH ची किंमत 16 आणि ZPH ची किंमत 20. मग cos ऑफ फाय भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, 16 डिवायडेड बाय 20, 16 डिवायडेड बाय 20, आन्सर भेटेल बेटा 0.8. cos ऑफ फाय पण भेटलं. आणि सगळ्यात शेवटी मला इथे पॉवरची किंमत, पॉवर इज इक्वल टू √3 VL IL त्याला गुणिले cos ऑफ फाय. ओके, √3 तसंच VL ची किंमत किती बेटा, 400 व्होल्ट त्याला गुणिले IL
IL इज इक्वल टू IPH आहे विच इज इक्वल टू 11.54 इंटू कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फायची किंमत 0.8. ओके. पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. रूट थ्री त्याला गुणिले 400 त्याला गुणिले 11.54 त्याला गुणिले 0.8. ओके. मोठा आन्सर आला असेल त्याला ENG दाबा. 6.39 इंटू 10⁻³ काय येईल बेटा वॅटमध्ये. हे कोणाचं आन्सर झालं पॉवरचं. पॉवरचं कळालंय. चल व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचंय शांततेमध्ये. व्हिडिओ पॉज करा. सगळंच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. झाले बच्चा लोक. ओके. आजचे दिवस एवढंच घेऊ. ठीक आहे. आजचं सेशन कदाचित छोटं असेल का तर आज मी फक्त माझे आता टोटली इथे स्टारचे गणित संपलेले आहेत बेटा. टोटली सगळेच्या सगळे. कुठल्या गणित संपले बेटा स्टारचे. उद्यापासून माझे डेल्टाचे सम चालू आहेत. त्याच्यामध्ये डेल्टा आणि स्टार कदाचित मिक्स पण असतील बेटा. हा डेल्टा आणि स्टार मिक्स पण असतील. ठीक आहे. ओके बच्चा लोक. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.